मूर्तिजापूर तालुक्यातील कर्मयोगी संत गाडगेबाबाचे मामकुळ असलेल्या दापूर गावातून शेतकरी हिताच्या संघर्ष यात्रेची सुरुवात उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार नितीन बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। या संघर्ष यात्रेला तालुक्यातील शिवसैनिक, शेतकरी, शेतमजूर, महिला, हजारो कार्यकर्ते भगवे झेंडे हातात घेऊन सहभागी झाले होते। 500 किलोमीटर पायदळ प्रवास करूनही संघर्ष यात्रा अकोला जिल्ह्यातील भाजपाच्या विधानसभा मतदारसंघातील 300 गावातून निघणार आहेत। शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला प्रति क्विंटल 3000 रुपये व एकरी 5 क्विंटल प्रमाणे शासनाने अनुदान शेतकऱ्यांना द्यावे। कपाशीला प्रति क्विंटल 3000 रुपये, एकरी 7 क्विंटल प्रमाणे अनुदान देण्यात यावे, यासह विविध मागण्या शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत। ही यात्रा मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, पातूर, बाळापूर, अकोट, अकोला असा मार्गक्रमण करत 2 मार्च रोजी राजेश्वर संस्थान अकोला येथे या पायदळ यात्रेचा समारोप होणार आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवूनकर, अकोला। दादा, या संघर्ष यात्रेचा मुख्य हेतू काय? कापसाला 15,000 रुपये भाव मिळावा, सोयाबीनला 10,000 रुपये भाव मिळावा गावाचा यात्रा काढून कापसाला 10,000 रुपये आणि सोयाबीनला 6,000 रुपये भाव आज या महाराष्ट्रात, या देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना सुद्धा सोयाबीनला फक्त 4,000 रुपये भाव आहे, कापसाला 6,000 साडेसहा रुपये भाव आहे। म्हणून शासनाची जाग यावा आणि देवेंद्रजींनी जे यात्रा काढली होती त्या यात्राची त्यांना आठवण देण्यासाठी आणि शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी ही आमची 500 किलोमीटरची पदयात्रा आहे। धन्यवाद।